इकडे मी बाबूच्या पुस्तकांना कवर लावत होते, कारण पुस्तकं त्याला शाळेतूनच मिळाले होते. पण स्टॅपलर होतं आमच्याकडे, पण ते तुटलं होतं. मग नवीन स्टॅपलर आणून त्याच्या पुस्तकांना कवर लावत होते. हॅलो, नमस्कार. मी आहे अर्चना. मी आहे श्रद्धा किराणा जनरल स्टोअरची सर्वा अर्चना अनिल गायकवाड. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की आम्ही एवढी स्पेस रिकामी केलेली आहे, कारण लवकरच आम्ही काहीतरी नवीन चालू करतोय. हळूहळू सांगू तुम्हाला की आम्ही काय नवीन चालू करतोय. आमच्या दुकानामध्ये थोडंसं आम्ही स्पेस रिकामी केलेली ह्या साईडची. आणि हा जो त्या साईडला जो टेबल होता तो ह्या साईडला घेतलेला आहे. भरपूर चेंजेस केले. हळूहळू तुम्हाला समजेल चेंजेस का केले किंवा कशासाठी केले, तर मी तुम्हाला ते जरूर सांगेन. आज आमच्या ना गावात कुठं जाऊ ना. आमच्या ज्या गावात आहे का, म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथं ग्रामीण भाग आहे, तर तिथं त्यांनी कॅम्प ठेवला आहे आज. तो कॅम्प अशासाठी ठेवला आहे की महिलांसाठी जे अर्धं तिकीट आहे, आता तसं तर महिलांना अर्धं तिकीट ऑलरेडी आहे, पण तरी पण कोणतीतरी स्कीम काढली. ते लोक इथं आले त्यांचे डबडे घेऊन आणि पैसे गोळा करायचे कामं करून राहिले. अर्धं तिकीट ऑलरेडी अर्धं तिकीट आहेच, पण काहीतरी स्कीम आहे त्यांची. तर ते आले इथं, जिथं बस स्टँड आहे का तिथे 220 रुपये, इथे 60 रुपये एक्स्ट्रा घेता येते. त्यांच्या येण्या जाण्याचे पैसे घेता येईल. आणि आम्हाला तिथं जायचं आहे. तर मी काल परवाच्या साड्या दाखवल्या होत्या का तुम्हाला, तर मी ज्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या साड्या दाखवल्या आहे का, तर त्या साड्या आहे ना, एका नंबरवर मेसेज करायचा आहे तुम्हाला, 9359608819. तुम्हाला जर त्या बुकिंग करत असायच्या तर त्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा, तुम्हाला साड्या मिळून जाते. पैसे ट्रान्सफर करा त्या नंबरवर 9359608819. तुमची काही इन्क्वायरी असेल तरी पण त्याच नंबरला संपर्क करा. चालेल का तुम्ही? अचानक इतकं वारं सुटलं होतं की बस असं होतं की आत्ताच्या आत्ता वरचे ढग खाली कोसळतील, पण असं काहीच झालं नाही. एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला पावसाचे थेंब पडत होता. आणि पावसाचे थेंब पडत होते. पाऊस पडत होता, पण हा पहिला पाऊस इतका छान वाटत होता. सगळीकडं वातावरण म्हणजे वारं पण थोडंसं बंद झालं होतं, पण एकीकडे ऊन पडलेलं होतं आणि एकीकडे पावसाचे थेंब चालूच होते. आणि पावसाचे थेंब चालू होते, पण भरपूर असं काहीतरी चांगलं वाटत होतं, की बरं वाटत होतं. पण आमच्या शेतीसाठी पण पाण्याची गरज होती. आणि दुसरी गोष्ट की इतकी गरमी वाढली ना की असं वाटत होतं की पडायलाच पाहिजे. लोकांनी कपाशीचे काही पीक लावले, कपाशी म्हणजे कापूसाचे जे पीक लावले का, त्या पिकांसाठी पण चांगलं झालं. पण थोडंसं अजून पाहिजे होतं. जास्त वेळ काही पाऊस थांबला नाही, थोड्या वेळच आला आणि नंतर गेला. पण एकीकडे ऊन आणि एकीकडे पाऊस चालू होता. पण बरं झालं पाऊस पडला थोडा वेळ. आणि मला बाहेर जायचं होतं, अभिलेशला बोलून आणायचं होतं. तो खेळायला गेला होता क्रिकेट खेळायला, पण ती हे झाल्यानंतर लगेच तो पण आला खेळून. तो पावसात ओला होऊनच आला होता. तो म्हटलं मग मी तिकडं थांबलो होतो, पण तिकडे पण खूप पाऊस चालू होता. मग मी घरी चालू. आणि मग घरी आल्यानंतर मग मी गरमागरम भजी केली आणि चहा केला. आणि चहासोबत भजी पण खाल्ली, त्याचा मनसोक्त आनंद घेतला. आणि संध्याकाळी मग जेवण काय नाही, आणि मला जेवण केलं आणि मग झोपून घेतलं. पण पाऊस अजून जास्त पडायला पाहिजे होता. बघू आता पावसाळ्याचेच दिवस आहे, पडेल पाऊस.